नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये। मी केतना सेठ सांगणार आहे आपल्याला साप्ताहिक भविष्य, वाढदिवसाची माहिती व पॉझिटिव्ह टिप्स। नेहमीप्रमाणे सुरुवात करूया राशी मेष पासून। मेष राशीला येणारा सप्ताह, नवीन सप्ताहाची सुरुवात थोडं मानसिक त्रासनं चालू आहे। असं वाटते की आपण कुठंतरी चुकलेलो आहे आणि आपल्या चुका मान्य करायसाठी आपल्याला अजून कोणाची मदत घ्यावी लागेल का। मग बिझनेसमध्ये असेल, पार्टनरशिप केली असेल, जॉब चेंज करायचा असेल किंवा कुठंतरी तुम्ही चुकून आला असेल, जॉब चेंज करून आला असेल आणि आता गमत नसेल तर कुणाची तरी मदत घेऊन जर तुम्ही काही चेंजेस करणार असाल तर मार्गदर्शनाची गरज पडेल। दुसरी गोष्ट, हेल्थ ओके आहे। हेल्थवरती फोकस जास्त करा, कारण हेल्थ या आठवड्यामध्ये थंडीमुळे किंवा पाण्याचा त्रास असं काही वेदना जाणवणार आहे, तर हेल्थची काळजी घेणे या आठवड्यामध्ये खूपच गरजेचं राहील। एंजल मेसेज बघूया। तुम्हाला तुमच्या कामासाठी यशकारक एकदम मोठा पळता घोडा आलेला आहे, चांगली एंजल आहे आणि असं म्हणते की तुम्ही तुमचं कॉन्फिडन्स चांगलं ठेवा। स्टँड अप फॉर युअर बिलिव्हिंग, तुमचा ज्याच्यामध्ये विश्वास आहे त्याच्यासाठी तुम्ही उभे राहा आणि तुमचं पर्सनल पॉवर वाढवा। जर पर्सनल पॉवर वाढवला नाही तर पुढची कामे कशी होणार, तर एंजल मेसेज म्हणते की पर्सनल पॉवरवर लक्ष द्या। वृषभ राशी, वृषभ राशीला डेथ काढणं सुरुवात आहे आणि असं दाखवते की तुमचे चांगले दिवस जे येणार होते आलेले आहे आणि ज्यांना चाहूल लागलेली आहे। काही लोकांना आलेत, काही लोकांना चाहूल लागलेली आहे आणि काही लोकांना भविष्यामध्ये येणार असं दाखवत आहे। तर त्या लोकांनी मानसिक तयारी, आर्थिक तयारी, इन्व्हेस्टमेंट कुठं करायची त्याची तयारी आणि काही लोकांना जर कर्ज भागवायचं असेल तर किती लोकांना कसे कसे द्यायचे त्याची यादी बनवून ठेवा। या आठवड्यामध्ये आणि याच्या आठवड्या पुढच्यामध्ये तुम्हाला पैशाच्या जोडण्या होणार आहे, काम संपणार आहे आणि दिलेला शब्द तुम्ही पाळताना दिसता। सन कार्ड आहे मुलांसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, एखादा विशिष्ट ठिकाणी पाठवायचं असेल, करिअर करायची असेल किंवा तुम्ही त्याला नवीन स्थितीमध्ये किंवा परिस्थितीमध्ये आणि गाव बदली करणार असाल तरी पण योग्य वेळ आहे निर्णय घ्यायला। एंजल काय म्हणते बघूया। 10 नंबर एंजल असंच म्हणते तुम्हाला की तुम्ही हेल्पफुल पीपल आहात आणि तुम्हाला लोकांची मदत करायला आवडते, परंतु टू मच हार्ड वर्क तुम्हाला केल्यानंतर यश मिळत नाही। ते वृषभ राशीला वरदान आहे की किती करा पण थोडं यश कमी मिळते। तर तुम्हाला या आठवड्यामध्ये एकच सूचना आहे की हेल्पफुल पीपलच्या संपर्कात तुम्ही राहा आणि त्यांचे विशिष्ट एनर्जी जे काय आहे ते तुम्हाला वर्कआउट करेल, हेल्प नक्की मिळेल। मिथुन राशी, मिथुन राशीला ट्रॅव्हल कार्ड आलेला आहे। असं वाटते की फार लोनलीनेस आलेला आहे, कुठंतरी ट्रॅव्हल करून घरच्या व्यक्तीला, मित्रमैत्रिणीला किंवा एखाद्या गुरुच्या दर्शनाला जायची वेळ आहे। ज्यांना असं वाटते की आता हे महिना शेवटचा आहे, आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे, तर देवदर्शनानं पहिलाच जाऊन येऊया, आपलं जे काय वर्षभराचं जे काय चुका आहे ते आपण रिलीज करून टाकूया, माफी मागून येऊया, तर हे कर्म करण्यासाठी तुम्हाला तयारीला लागायचं आहे। या आठवड्यात जाणार हे फिक्स नाही आहे, परंतु प्लॅनिंग करायला सुरुवात केली तर प्लॅनिंग होणार आहे। मांगलिक कार्य, चटमंगली, पटशादी काही लोकांच्या घरात होणार आहे आणि अचानकच लव्ह मॅरेजकडे ज्यांचा कल आहे त्या लोकांचं थोडंसं ब्रेकअपकडे कल जाईल, ही पण घटना आहे। असं दाखवते की खूपच चांगली मैत्री होती, पुढे जायचं ठरलेलं होतं, काही कारणास्तव सिली मिस्टेकमुळे कुठं ना कुठं पिछेहट करावी लागणार आहे। 1-2-4 आठवडे थांबा, परत सुरळीत होणार। एंजल काय म्हणते?
तुम्हाला एंजलचं कार्डचं मेसेज असाच आहे, मॅरी एंजल आहे. तुम्हाला म्हणतात की तुमचं इंडिपेंडंट होणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी काही डोनेशन, ॲक्टिव्हिटी, सोशल सर्व्हिस करायची गरज आहे. आणि जर तुम्ही सोशल वर्कर नसाल तरीही काही सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये पार्ट घेतला तर तुम्हाला आठवड्यापासून सुरुवात चांगली होणार आहे. मिथुन राशीला पण यशकारक आठवडा आहे. थोडंसं धक्काधुक्कीचं वातावरणातनं बाहेर या. कर्क राशी. कर्क राशीला सुरुवातच प्रवासानं झालेली आहे. काही महत्त्वाच्या ठिकाणी प्रवास होणार आहे आणि प्रवासातून मोठं काम साध्य होणार आहे. एखादी ऑफर मिळणे, बिझनेस डील कन्फर्म होणे, प्रोजेक्टवरती काम करायसाठी बाहेर जाणे किंवा तुम्हाला प्रोजेक्टवरती पैसे घेण्यासाठी बोलवण्यात येणे. काही लोकांना पैशाची लेवडदेवड आहे. दुसऱ्या लोकांना ट्रॅव्हल कार्ड फॉरेनचं पण आहे. म्हणजे या आठवड्यामध्ये विदेश प्रवास प्लॅन केला असेल तर तुम्ही विदेश प्रवासला जाऊ शकता. तिथे पण तुमचं मनसोक्त आनंद घेण्याची वेळ आलेली आहे. आठवडा चांगला आहे. नो डाऊट की तुम्ही मेहनत केलेली आहे, त्याचं रिझल्ट आहे. एंजल काय म्हणतात? खूप छान एंजल आलेली आहे. जस्टिस कार्ड एंजल आहे. असंच तुम्हाला म्हणते की तुम्ही तुमच्या कामामध्ये खूप क्वालिटी वर्क केलेलं आहे आणि जर कोर्ट मॅटर चालू असेल आणि तुमचा निकाल लागला नसेल, तुमच्या बाजूनं नक्की निकाल लागेल. पॉझिटिव्ह आहे. आणि कार्ड असं म्हणते की तुम्हाला आत्तापासून गिवअप करायचं नाही आहे, म्हणजे हार मानायची नाही आहे, तर तुम्हाला यश आहे. सिंह राशी. सिंह राशीला येणारा आपण सप्ताह बघूया. लग्नाचाच कार्डानं सुरुवात आहे. घरामध्ये मांगलिक कार्य, धावपळ चालू आहे. प्लस अपेक्षेपेक्षा पैसे थोडे जास्त खर्च होणार आहे. बजेट थोडं बिघडणार आहे. परंतु वन टाईम करायचं असेल आणि थोडंसं बजेटला तुम्हाला बिघडलं तर इकडं तिकडं ॲडजस्टमेंट होत असेल तर त्याला निराशा करून किंवा तोंड फुगवून काम करू नका. दुसरी गोष्ट, घरामध्ये नवीन बाळाची चाहूल मुलग्याच्या स्वरूपातनं दाखवत आहे आणि असं दाखवते की जे तुम्हाला अपेक्षित होतं तेच तुम्हाला फळ मिळत आहे. काही मुलींना चक्क विदेशी ऑफर, कामासाठी कंपनीमध्ये ऑनलाईन वर्कलोड तुम्हाला मिळताना दिसत आहे. खूप मोठं काम मिळेल. वर्कलोड जास्त असेल, डोकं वर करायला वेळ नाही आहे. स्टार कार्ड म्हणते पैसे पण तेवढेच चांगले आहे. म्हणजे ज्या लोकांनी घरी बसून आता काम बघत आहे, अब्रॉडकडनं इन्कम बघत आहे, त्या लोकांनी या आठवड्यामध्ये मेहनत केली तर नुकसान होणार नाही. हो, तुमची पण एंजल काय म्हणते आपण बघूया. तुमचं विजन बिग ठेवा. तुमचं विजन एकदम बिग ठेवा. लेवलचे ड्रीम्स करा. म्हणजे तुम्ही ज्या लेवलचं आहे त्याच्यावरचा एक लेवलचा तुम्ही ड्रीम बघितलं तर चालेल. पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स तुमचे त्या लेवलला पोचण्यासाठी अजून काही पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स घ्यायची वेळ आहे. आणि जिनियस लोकांबरोबर तुमचं थोडंसं कम्युनिकेशन वाढवा, तुम्हाला जास्त फरक पडेल. कन्या राशी. कन्या राशीला हेल्पिंग हँड आहे आणि असं दाखवते की तुम्हाला ज्यावेळी हेल्प करायची आलेली आहे तर पहिला कोण मिळत नव्हतं, या आठवड्यात मात्र मिळणार आहे. मनाची द्विधा मनस्थिती आहे. घेऊ का नको, हेल्प केलेली आहे, परत मी घेऊ का नको, घ्या. एक परतफड त्यांना पण चान्स द्या की ज्यांनी तुमची हेल्प घेतलेली आहे. दुसरी गोष्ट, गुंतवणुकीसाठी या आठवड्यामध्ये थोडंसं नाराजी आहे. तुम्हाला प्रलोभन पडेल, मोठी गुंतवणूक केली जाईल पण लगेच लॉस दाखवतो. त्यामुळे बेताची गुंतवणूक करा. जास्त मोठी इन्व्हेस्टमेंट करू नका.
आणि जर प्रॉफिट कुणाला मिळालं असेल, त्याला तुम्हाला त्रास होत असेल आणि तुम्ही रिस्क घेतली तर त्रास तुम्हाला पण आहे. ते त्यांचं भाग्य आहे, तुमच्या भाग्यामध्ये आज दिसत नाही आहे. एंजल काय म्हणते बघूया. पूर्ण शनीची कृपा. जे काय कार्ड आलेलं आहे ते तुम्हाला 5 नंबर आहे, शनीची कृपा आहे आणि फेदरवाली एंजल आहे. फेदर विंग्सचा अर्थ असाच होतो, एक मोठी उडान होण्यासाठी किंवा एक मोठं काम होण्यासाठी तुम्हाला तुमची एबिलिटी, कम्युनिकेशन स्किल आणि पर्सनॅलिटी खूप चांगली करायची आहे. ज्या लोकांना वाटते की आमच्या साध्या कपड्यामध्ये पण सगळं डीलिंग होतात, पण त्या डीलिंगचं वर्चस्व एवढं नसते जेवढा तुम्ही पॉझिटिव्ह कपडे, पर्सनॅलिटीवाले कपडे आणि पॉझिटिव्ह प्लेसला बसून डीलिंग करणार. तर या आठवड्यामध्ये तुमचं स्वतःकडे लक्ष जास्त असू द्या. तुला राशी. तुला राशीला आपला कामाचा मोबदला या आठवड्यामध्ये मिळाला नाही तर नाराज होऊ नका. किंग ऑफ वँड्स असंच म्हणते, अग्नितत्व म्हणजे राग अनावर होणार किंवा तुम्हाला रागाच्या भरामध्ये एखाद्या व्यक्तीबरोबर आर्ग्युमेंट होताना दिसत आहे. करायचे नाही. कारण कार्ड असे म्हणतात, थोडंसं पेशन्स ठेवलं तर काम ओके आहे. त्याच व्यक्तीकडनं तुम्हाला दुसरं काम, दुसरे पैसे, दुसरे ऑफर्स, दुसरे ऑर्डर्स मिळणार आहे. पेशन्स ठेवा. दुसरी गोष्ट, प्रवासातून नुकसान आहे. या आठवड्यामध्ये धगधगीमध्ये अचानकच काही प्रवास ठरेल आणि त्याच्यामध्ये विना तयारी तुम्ही गेला तर हेल्थ खराब होणार. तयारीशिवाय प्रवासाला निघू नका, कारण थंडी खूप आहे. एंजल काय म्हणते. 8 ऑफ मायकल एंजल असंच म्हणते तुम्हाला की तुम्ही डोक्यानं फ्री व्हा. तुमच्या सिच्युएशनला एंजल स्वतः मदत करायला येत आहे. काही लोकांना असं वाटतं ना की आम्हाला हेल्प कोण करत नाही, आई वडील नाही, भाऊ भाऊकी नाही आहे, फ्रेंड्स नाही आहे. तर असा वेळी तुम्हाला तुमच्या एंजल्स तुमच्या सावतीनं असतात. तुम्हाला ते फील करायचं आहे की ही एंजल माझ्याबरोबर आहे. तुम्ही विज्युअलाइज करा की माझं काम झालेलं आहे आणि ती एंजल तुमचं काम करणार आहे. आणि माइंड क्लिअर ठेवून काम करा. इथं असं आहे की मनामध्ये राग, चेहऱ्यावरती प्रेम, असं काहीही डबल माइंडिंग, डबल चेहरे ठेवू नका. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीला किंग ऑफ वँड्स. सुरुवातच चांगली आहे. खूप मोठ्या कामापासून सुरुवात आहे, परंतु धोका इथे आहे जेव्हा पैशाचा विषय येणार. कारण मून कार्ड आहे. मून कार्ड असंच म्हणते की जे जसं दिसते तसा नाही आहे. अवतीभोवती जी सिच्युएशन आहे ती तशी नाही आहे, विपरीत असू शकते. मग ज्यांना असं वाटतं की हे धोक्याची सिच्युएशन आहे तर ती विपरीत चांगली पण असू शकते. आणि ज्या लोकांना बिझनेसमध्ये डील करायची आहे, पैसे तुम्हाला आज टोकन मनी खूप थोडंसं मिळणार, तुम्हाला मोठं मनी पाठीमागे मिळणार. अशी ज्यांची काय डील असेल, बोलणी असेल, सांभाळून घ्या. फसवणूक नक्की आहे. जजमेंट घेतल्याशिवाय डील छोट्यामध्ये कुठली करू नका. जे काय आहे ते 75% जोपर्यंत क्लिअर होत नाही पुढे जाऊ नका. कारण इथं मून कार्ड आहे. समोरची व्यक्ती पूर्ण तुम्हाला फसवण्याच्या तयारीतच आहे. सगळ्यांनाच होणार, याच्यातला भाग नाही आहे, पण जे लोक असं काही वर्क करतात त्यांना हे लागू पडू शकतं. त्यांची एंजलचा मेसेज बघूया. हे बघा, इमोशनल एंजल आहे. पिंक कलर रायफल असंच म्हणते की तुम्हाला काही लोकांच्याकडनं अपॉर्च्युनिटीज येणार, खूप साऱ्या पैशाची मिळणार आणि तुम्हाला सोशल सर्व्हिस, स्कॉलरशिप आणि एज्युकेशन ह्या 3 फील्डमध्ये जास्त जे लोक ॲक्टिव्ह आहे त्यांच्यासाठी आठवडा खूप चांगला आहे. टाईम टू गेट टू वर्क. तुम्ही तुमच्या टाईमला चांगल्या पद्धतीनं मॅनेज करा. धनुराशी.
धनु राशीला स्वतःचं नाव लौकिक होताना दिसत आहे आणि काही कामामध्ये जस्टिस मिळत नव्हतं, आता ती यायची तयारी आहे। कोर्ट कचेरी असेल, डिवोर्सची फाईल करायची असेल किंवा पार्टनरशिप क्रॅक करायची असेल, जॉईंट करायची असेल किंवा तुम्हाला पार्टनरशिपमध्ये एखादा बिझनेस करायचा आहे। पहिला तर पार्टनरशिपमध्ये जेव्हा काहीही काम कराल मॅचिंग करणं गरजेचं असतं की तुम्ही एकमेकाला अनुरूप आहे का नाही, आणि त्याच्यानंतर पुढे जावा। काही लोकांच्या घरामध्ये वृद्ध लोकांना आजारपण जास्त जाणवतं, ज्यांचं वय 50 ते 70च्या मध्ये आहे त्या लोकांना सांधेदुखी, गळ्यामध्ये दुखी किंवा कंबरेच्या मणक्यामध्ये विकार होण्याची शक्यता आहे। अति खाणे, अति झोपणे, अति वजन उचलणे किंवा अति वॉकिंग करणे महागात पडू शकते। थोडंसं या आठवड्यामध्ये काळजी हेल्थची घ्या। धनु राशीला रेनबो एंजल आलेली आहे, असं म्हणते की तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करताना नवीन 9 ग्रह पूर्ण पॉझिटिव्ह करून घ्या। मग ह्याच्यासाठी उपाय कसला, तर उपाय तुम्हाला 9 ग्रहाचा स्तोत्र आहे, तो डेली म्हटला तर 9 ग्रह पॉझिटिव्ह होतात, त्याची ब्लेसिंग्स मिळते। आणि दुसरं, तुमचे ड्रीम्स फुलफिल करण्यासाठी हार्डवर्क टू बी डिडेड, हार्डवर्क तर करायचंच आहे। आणि लव्ह लाईफ तुमची बॅलन्स होताना दिसत आहे। गुड, व्हेरी गुड, लव्ह लाईफ तर बॅलन्स आहे, तेच मोठी मस्त आहे। मकर राशी, मकर राशीला रेस्ट अँड रिलॅक्सेशनचं कार्ड आलेलं आहे, प्रवासाचं कार्ड आलेलं आहे। कळत न कळत मनाला पटेल किंवा नाही पटेल एक निर्णय घ्यायचा आहे। ट्रॅव्हल कार्ड आहे, हे बघा, ट्रॅव्हल परिवारासकट दाखवते आणि तुम्हाला त्याच्यानंतर किंग बनण्याचे जे स्वप्न आहे त्याची चाहूल लागणार आहे। म्हणजे ज्यांना असं वाटतं की आम्ही कॉम्प्रोमाइज खूप करायला लागलेलो आहे, आम्हाला यशच येत नाही, आम्हाला कोणी बघतच नाही, आम्हाला कोणी प्रेक्षणच करत नाही, मुलं मुली किंवा जॉबमध्ये जे काय तुम्ही काम करता, तर तिथं आता येणारा काळ यशाचा आहे, तयारीला लागा। जर त्याच्यासाठी स्थलांतर करायचं असेल, जागा बदली असेल, इव्हन डिपार्टमेंट बदली असेल किंवा तुम्हाला एका सीटवरनं दुसऱ्या टेबलवर बसवण्यात येत असेल तरीही मान्य करा, खुशी खुशीनं। एंजल तुम्हाला 5 नंबरची विंग्सवाली आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की हेल्प पीपल हू आर नीडी, जे नीडी पीपल आहे त्यांना तुमच्याकडनं हेल्प होऊ दे। मग ते तुम्ही मंदिराच्या अवतीभोवती काही लोक बसलेले असतात, त्यांना एखादी तळलेली वस्तू दान केली तर ते त्याच्यातनं होऊन हेल्प होऊ शकते। सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला जास्त वाढवायचा आहे आणि मॅनेज युअर प्रॉस्पेक्ट, तुम्हाला तुमचं जे काय मॅनेज करायचं आहे ते गोल फिक्स करून ठेवा। कुंभ राशी, कुंभ राशीला लवर्स कार्ड आहे, खूप दिवसानंतर आलेला आहे आणि असं दाखवतं की ज्या लोकांना लव्ह मॅरेज करायचं आहे, अरेंज मॅरेज करायचं आहे, त्या लोकांनी आता शोध चालू केला आहे। मॅट्रिमोनियल साईटवर तुम्ही जर नाव दिलेलं आहे तर तुम्हाला तिथून फार मोठी अपॉर्च्युनिटी येणार आहे। म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये बोलून ठेवा जर तुमचं कुठं अफेअर असेल, नाहीतर लग्न जुळवण्यासाठी एकदम उत्तम वेळ म्हणू शकता। आणि असं पण दाखवते की चटमंगनी पटसादी होऊ शकते। खर्च कमी करा, पैसे वाचवा, ते पैसे गुंतवणूकमध्ये घाला आणि डबल करा। एका दिवसामध्ये पैशाची होळी करू नका, कारण या आठवड्यामध्ये जस्टिस कार्ड आहे, अचानकच ठरेल घरामध्ये मांगलिक कार्य होणार। वास्तूसाठी पण हा आठवडा उपयुक्त आहे, अचानक वास्तूमध्ये चेंजेस करून तुम्ही दुसऱ्या जागेला जाऊ शकता। कुंभ राशीची एंजल असं म्हणते की पेज एंजल असंच म्हणतात की नवीन सुरुवात आहे, नवीन सुरुवातमध्ये तुम्हाला थोडं पेनफुल काही ना काही ट्रीटमेंट मिळणार। मग कामामध्ये असेल, घरामध्ये असेल किंवा नवीन पार्टनर जर तुम्ही आणला असेल तर त्याच्याकडनं स्टार्टिंगला थोडं पेनफुल होणार, पण त्याच्यानंतर जॉय, सेलिब्रेशन आणि पार्टी, तर हे तर चांगली गोष्ट आहे। थोडंसं दुःख सहन केल्यानंतरच सुख गोड लागते।
मीन राशी. मीन राशीला वाहन सुख दाखवते. आता वाहन सुखचं या आठवड्यामध्ये काही लोकांना आलेलं, पण प्रत्येकजण घेणार ह्याच्यातला भाग नाही आहे. पण मीन राशीचे लोक त्यांना असं वाटते की राजकीय सन्मान वाढलेला आहे, काही ना काही आम्हाला आता नवीन वाहनची गरज पडणार आहे, वाहन घेऊ शकता. एकच सूचना आहे, जजमेंट त्या वाहनाचं घ्या जे सेकंड हँड आहे. ॲक्सिडेंटल वाहन तुमच्या गळ्यात कोणी मारू शकतं, त्यामुळं चौकशी केल्याशिवाय वाहन खरेदी करू नका. डायरेक्ट नवीन घेतलं तर चालेल. दुसरी गोष्ट, मांगलिक कार्याला जाताना हे धोक्याची सूचना आहे. रात्रीचा प्रवास नवीन वाहन घेऊन करायचा नाही. दिवसाला 7 नंतर कधीही तुम्ही 7 वाजेपर्यंत कधीही प्रवास करा. 7 नंतर प्रवासाला बंधन आहे. हे डॉक्टरी मेडिकल कार्ड पण आहे. अचानक इमर्जन्सीमध्ये काही दुर्घटनाला समोर जावं लागेल, सांगता येत नाही. हल्ली खूपच हे प्रमाण वाढलेलं आहे आणि मोस्टली डिसेंबर महिन्यामध्ये घातपात जास्त होतात. वर्ष संपायच्या अगोदर थोडे बळी जातात, म्हणजे जातात कसं ना कसंही, काही ना काही हे नियम आहे. आता आपण एंजल काय म्हणते बघूया. सनीचीच एंजल आलेली आहे. तुम्हाला मस्ती 3 नंबर आहे. 3 ऑफ पेंटाकल्स कार्ड जे आपण म्हणतो त्याच्यातली आहे. रिलीज द पास्ट. तुम्ही पास्टच्या काही गोष्टीला विसरा. न्यू बिगिनिंग आहे. टाईमला हील करा, म्हणजे मनाला पण हील करा आणि चांगला काळ तुम्हाला पॉझिटिव्ह आहे. ह्याच्यानंतर आपण बघूया वर्षाचं राशीफल, ज्यांचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे आणि तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या शुभेच्छा. एक तर तुम्हाला असं दाखवते की वास्तुविषयक प्रश्न सुटणार आहे आणि वास्तूमध्ये काही ना काही चेंजेस होणार आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमच्या घरामध्ये डागडुगी जास्त झाली असेल तर आत्ता वास्तुदोष तयार होत आहे. ह्याच्या पुढं डागडुगी केली तर नुकसान मोठं आहे, म्हणजे तज्ज्ञाला विचारूनच करा. तिसरी गोष्ट, हेल्थ ओके नाही आहे. या आठवड्यामध्ये जर खाणं पिणं व्यवस्थित नसेल, वर्षभरासाठी तुम्हाला आरोग्यावर तपासणी करायची आहे. तुम्हाला असं दाखवते काही ना काही किरकोळ आजार होणारच आहे. त्यामुळे हेल्दी फूड, हेल्दी योगा, मेडिटेशन ह्याच्याकडे कल ठेवा. पडता गोडा बिझनेसमध्ये, जॉबमध्ये, करिअरमध्ये आहे. तुम्हाला संघर्ष कमी होईल. वर्षभरासाठी पैशाची आमदनी वाढेल आणि तुम्ही दिलेला शब्द लोकांना पाळाल, कर्ज फेडाल. त्याच्यानंतर तुम्हाला विदेश प्रवास, विदेशी लोकांची मैत्री आणि त्यांच्याबरोबर वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. एंजल काय म्हणते बघूया. 4 ऑफ रायफल एंजल म्हणते घरात मांगलिक कार्य होण्यासाठी तुम्हाला जी चिंता आहे त्याचं चिंतन करा, ते पुढच्या वर्षी होऊन जाईल. परंतु एक छोट्या बेबीसारखे इमोशन्स तुमचे अप अँड डाऊन होऊन देऊ नका, हे एंजलचं म्हणणं आहे. बस पॉझिटिव्ह टिप्स आता सगळ्यांना राशीच्या मार्फतातनं दिली आहे, एंजलच्या मार्फतातनं दिली आहे. तर एकच देते की आता जो येणारा महिना आहे, आठवडा आहे, हे आपल्याला चांगला करायचा असेल, थोडासा नंबरवरती फोकस करा. तुमच्या अवतीभोवती कुठले नंबर्स व्हायब्रेट होतात, तुम्ही कुठल्या नंबरची फ्रिक्वेन्सीमध्ये आहे, तुम्हाला कुणाबरोबर मैत्री करायची आहे, बिझनेस करायचा आहे, पार्टनरशिप करायची आहे, तर त्या न्यूमरॉलॉजिकल नंबरमध्ये तुमचं मॅचिंग आहे का नाही बघा. ह्याच्यासाठी मोबाईल न्यूमरॉलॉजी आहे, लोशुग्रीड न्यूमरॉलॉजी आहे, तुमच्या बर्थडेटवरनं न्यूमरॉलॉजी आहे, पार्टनरशिप न्यूमरॉलॉजी आहे. तर त्याचं मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता. आणि हे एक बरोबर अनोखं शास्त्र आहे. त्याच्यातनं तंतोतंत 100% मिसिंग नंबर, तुमचे मोबाईलमध्ये जे काही नंबर अडकलेले आहे किंवा त्याच पॅर्समध्ये बरोबर नाही आहे किंवा त्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, जसं काय 4-1 आहे, 4-2 आहे, 4-7 आहे, 4-8 आहे, तर तुम्हाला त्याची रेमेडी करणं गरजेचं पडेल. तर एक वेळा आपण त्या सॉफ्टवेअरमधनं आपण तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. तर ज्यांना कुणाला असं गरज वाटली की मला माझा मोबाईल नंबर चेक करून घ्यायचा आहे, प्लीज कॉन्टॅक्ट मी. तर हे होती पॉझिटिव्ह टिप्स आपल्यासाठी आणि बाकी सगळ्या टिप्स दिलेल्या आहे. तर प्रतीक्षा करा केतनासची कार्यक्रम टॅरोवाणीमध्ये. नमस्कार.